हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. उद्या मी ऑडिशनसाठी मुंबईला जाणार आहे आणि अचानक ऑडिशनचा कॉल येतो. सो काही गोष्टी प्रेप केलेल्या नसतात. सो याच गोष्टी मी प्रेप करणार आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हेअर वॉश नंतर माझे केस असे खूप असे झाप होतात. तर मी असा विचार करते की मी स्ट्रेटनर वगैरे मारून स्ट्रेट वगैरे करून जावं ऑडिशनला आणि आयब्रोज जे आहेत ॲक्चुअली केलेले आहेत, बट थोडं-थोडं इथेसे त्याला केस आलेले आहेत. सो मी आयब्रोला जस्ट जे एक्स्ट्रा केस आलेले आहेत ते काढणार आहे. सगळ्यात आधी मी काय करणार आहे, आयब्रोचं करणार आहे. सो आयब्रोसाठी मी हे आयब्रोचं जे काही टूल आहे फेशियल हेअर रिमूव्हल ते ते मी वापरणार आहे. याच्यामध्ये या बॉक्समध्ये आपल्याला 2 टूल मिळतात. हे फेशियल हेअरसाठी आपण वापरू शकतो. अपर लिप्सचं वगैरे असेल तर आपण काढू शकतो. आणि हे जे आहे हे आयब्रोसाठी खूप, खूप, खूप सुंदर आहे. कारण आयब्रोला याचा जो असा कट आहे ना, हा असा कट खूप व्यवस्थित छान लॉजिकली याचा हा कट केलेला आहे. जेव्हा तुम्ही वापरताल तेव्हाच तुम्हाला समजेल की सो जर हे टूल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाहीये. आता मी कसं करते तुम्हाला दाखवते. इथे माझ्या आयब्रोज थोड्या-थोड्या इथे वाढलेल्या आहेत. ओके. सो त्या जस्ट आपण काढणार आहोत. काढण्यासाठी मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल वापरलं तर अगदी चांगलं बिकॉज ग्रिप चांगले मिळते आणि पटकन निघतात. मी वापरते एलोवेरा जेल. आपण इथे लावू. जिथे केस आहेत तिथे. मॉइश्चरायझर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला लागलं की त्याने इरिटेशन होतं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एलोवेरा जेल लावा. ओके. खूप कमी वेळात दोन्ही सुद्धा आयब्रोज एक्स्ट्रा आलेल्या मी काढून टाकलेल्या आहेत बिकॉज ऑफ दिस अँड हे खूपच सुंदर आहे. ₹40 सुद्धा मार्केटमध्ये मिळतं, बट ते काही कामाचं नसतं. हे खूप सुंदर आहे. याला जी काही शार्पनेस आहे हा खूप चांगला आहे. जस्ट तुम्ही चांगल्या प्रिकॉशन घेऊन हे तुमच्या आयब्रोला अप्लाय करा. ट्राय करा की तुमच्या आसपास कोणी नसावं किंवा तुमच्या आसपास लहान मुलं नसावीत बिकॉज ते जर का जोरात फोर्सनी लागलं तर तुम्हाला इजा होऊ शकते. सेकंड याच्यामध्ये हे आहे. हे फेशियल हेअर्स किंवा अपर लिपसाठी आहे. बट मी अपर लिपसाठी दुसरं प्रॉडक्ट वापरणार आहे. अपर लिप्सला वापरायचं ठरवलेलं. इथे पण वापरण्यासाठी मी एलोवेरा जेल अप्लाय करते. नाही केलं तरी सुद्धा चालेल. आणि हे अगदी पेनलेस आहे. तुम्हाला याने काही त्रास होत नाही. इफ असं वाटलं की नाही पूर्णपणे निघाले, तर दिस टूल इज ऑल्सो गुड. सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे अपर लिप्स अँड आयब्रो. आता केसांचं करूयात. आता केस माझे थोडेसे ओले आहेत, पूर्णपणे सुकलेले नाहीयेत. सो या थोड्याशा अर्ध्या केसात म्हणजे अर्ध्या ओल्या केसांमध्ये मी हे मॉइश्चरायझर म्हणजे हे कर्ल मॉइश्चरायझर जे आहे ते लावणार आहे. कर्ल मॉइश्चरायझर आहे जे केसांचा झाप वगैरे होतो त्याला कमी करण्यासाठी हे मदत करतं. माझे केस खूप फुगतात. आता तुम्ही बघताच आहात. ऍक्च्युली मी थोडंसं आधी लावायला हवं, बट ठीक आहे. अजिबात हार्मफुल नाहीये. बरेच डॉक्टर्स रिकमेंड करतात हे. मी हे जास्त वापरत नाही. ऍक्च्युली वापरायला हवं. ओकेजनलीच आता मला उद्या ऑडिशनला जायचंय सो मी अशा ओकेजनलीच मी लावते बिकॉज माझे केस खूप फुगतात. मॅनेजेबल अजिबात नाहीयेत आणि ते कॅमेरा समोर अजिबात चांगले दिसत नाही. तर हे कंगवा मी फिरवलेला नाहीये. कंगवा न फिरवता खूपच चांगले वाटतात केस. आता कंगवा वगैरे फिरवला, विंचरले केस की केस अजून पूर्णपणे सुकले की मी हेअर स्ट्रेट करणार आहे. हेअर स्ट्रेट करण्यासाठी मी हा फिलिप्सचा स्ट्रेटनर वापरणार आहे. मी स्वतःचे केस पहिल्यांदाच स्ट्रेट करणार आहे. मी स्वतः. मी पार्लरमध्ये याआधी आयर्निंग वगैरे केलंय अगदी एकदा दोनदा. बट घरच्या घरी सेल्फी स्ट्रेटनर म्हणून हा मला चांगला वाटला. मला याचे रिव्ह्यू पण खूप चांगले वाटले. सो मी हा पर्चेस केला. तर वायर इतकीच आहे. ऍक्च्युली लहान आहे. पिन पासून याचं अंतर जास्त आहे. सो मला कॅमेरा समोर ते स्ट्रेट नाही करता येणार. Guys, I'm back with the straight hair. वाव! ऍक्च्युली खूप छान मॅनेजेबल झालेले आहेत. तुम्ही याच्या आधी क्लिप बघितले असतील तर त्यात खूप असे कर्ली आहेत, अनमॅनेजेबल आहेत, बट हे झालेले आहेत. आणि माझे केस खूप मोठे असल्यामुळे मला फार वेळ लागला सिरियसली.
तुम्हाला दिसत असेल, की वरचा जो पोर्शन आहे असा फुगा-फुगा वाटतोय. म्हणजे असं काहीतरी कर्लीनेस वरती आहे. बिकॉज मला भीती वाटत होती, की माझ्या स्कॅल्पला ते भाजू नये. दॅट्स व्हाय मी ते स्कॅल्पपर्यंत नेलंच नाही स्ट्रेटनर. मी जस्ट इथून खालीच वापरलं. सो-सोच वापरलं ते. अगदी डीप नाही वापरलं. म्हणजे मी एक पट घेतली ही, हा पार्ट घेतला, तर मी या पार्टला मला असं वाटतंय, की 5 ते 10 मिनिटं घालवली असतील. बिकॉज माझे तेवढे फ्रीझी आहेत केस आणि त्याला घालवणं गरजेचं आहे. स्ट्रेटनर आपण रोज-रोज यूज करणार नाही आहोत. ओकेजनली करणार आहोत. ज्यांचे फार फ्रीझी केस असतात त्यांना माहीत असतं, की स्ट्रेटनर त्यांना किती गरजेचं आहे. ऑलवेज आपण आपले फ्रीझी कर्ली केस घेऊन नाही फिरू शकत आणि तुम्हाला माझ्या या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या लिंक्स हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. नक्की चेक करा, रिव्ह्यू बघा आणि मगच प्रॉडक्ट बाय करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.